गाईज कंपनीमध्ये आहे ना मेडिकल चेकअप चालू आहे. ब्लड सॅम्पल घेतले, युरिन सॅम्पल घेतले, युरिन सॅम्पल घेतले, हाईट चेक केली, वेट चेक केलं आणि डोळ्याचं एक चेकअप झालं. एवढं झाले. आता फक्त एक्सरेसाठी थांबलो एक ह्या साईडला. एक्सरे एक राहिला आणि ECG एक राहिला. ओके, तर एवढं राहिले. ओके गाईज, हा इथून चालू कर. ओके गाईज, वेलकम बॅक टू द माय चॅनल. तर आज कंपनीमध्ये आज नाही सोमवारपासून मेडिकल चेकअप चालू झालं आहे. तर आज करावं म्हणलं. पदे पण गावाकडं जायचं म्हणत होतं, त्यासाठी म्हणलं आजच करावं. ठीक आहे, हळू बोलते, इथं डिस्टर्ब नको कोणाला, म्हणून हळू बोलते. ओके, तर आता फक्त एक्सरे राहिले आणि ECG राहिले, 2 गोष्टी राहिल्या. आणि 5 वाजता राईट 4 वाजता चहाचा टाईम होता ना, तर चहाला आलो. चहा झाला की लगेच चेकअपला. ते ऑलमोस्ट क्लोज करायला लागले होते आजच्या पुरतं. म्हणजे आजच्या पुरतं ते बंद करणार होते, तर ते म्हणले एवढे 2 घेतं फक्त. तर माझा त्याचा नंबर घेतला आहे. 2 जण थांबलो होतो. ठीक आहे. तर गाईज, हे जे आहे ना रक्त 5 ml काय तर दिलेलं आहे ना, ते मला बर्फ लावा म्हणलाय. आता 10 वाजता रात्रीचा बर्फ कुठं भेटायचं मला. बर्फ नाही तर कोल्ड्रिंक वगैरे घेऊन लावतो काहीतरी. गाईज, आज आहे ना रूमवर जायचं मन करत नव्हतं माझं. पण आता बूट बदलून मी रिटर्न महाराणी पट्टर फिरायला जाणार. मस्त पैकी जर्किन टाकून. ओके, तर गाईज रूमवर यायचं मन करत नव्हतं, पण माझा बूट आहे एवढा जड आहे ना. तर काहीच माझा बूट एवढा जड आहे ना, तर मला बूट बदलावं लागणार आहे तेवढ्यासाठी. आणि मी नंतर मग निघतो बाहेर करतो. आमच्या लॅबमध्ये एक अभिषेक होता म्हणजे आहे अजून पण. तर त्याच्या रूमच्या खाली आलोय, असा विषय. तर त्याच्याकडे राहतो गडी. ओके, मी आणि पाद्या चाललोय. कुठं तर चाललोय, तिथे गेल्यावर बघू कुठं चाललोय. 2 ठिकाण आहे ती, त्यात एका ठिकाणी चाललोय. तिथे गेल्यावर सांगतो. केस माझी असं कवा लागली, तात्या बुंग बुंग करत आला. काय जात फटाकडा लय उठते त्या, लय म्हणजे लय उठते त्या, लय धपा 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 असं आलंय. चड्डीवर आलंय. ह्याला चल म्हणतोय तर ये नाही, पण पॅन्ट घालून असं चल. मला मागची काय करतो हे पॅन्ट घालून त्यावेळी तिकडं त्याशिवाय काय नाही. ते हेल्मेटला कॅमेरा माझा खराब झालेला आहे. जा याला, मी आधी रूम बघायचं जा फक्त. ठीक आहे, नको म्हणतोय. उद्या ए शिफ्ट आहे. चल, ए शिफ्ट बी शिफ्ट चालू राहील. जेवू दे की मग 5 मिनिटात होतं की जेवायला. किती वेळा लागले जेवायचं दिवायचा. मी फोन केला त्याला 10 मिनिटापूर्वी, तर म्हणला जेवण करतोय 10 मिनिटात आलो. आणि चालू फोन केला, खाली आलाय, हेल्मेट घेऊन आला, चावी घेऊन आला. आणि मला काय म्हणतोय, जरा चावी काय हेल्मेट. म्हणलं गाडी हाय आमच्याकडे, आमचा हुसका हाय हुसका. त्याला म्हणलं तू चल. शेट्टीवर टी शर्टवर आलाय. फिरायचं आता रूमवर तर काय करायचं ना. HMT नगरमध्ये रूमवरच जातो. ठीक आहे, HMT नगरमध्ये हेल्मेटला कोण नाही काय करणार. HMT नगरमध्ये, HMT नगरचे थोडं कोण आलं एक सिग्नल आहे, त्याच्या साईडला एक फुलाचं शॉप आहे. तिथं आहे मी, म्हणजे त्याची रूम आहे तिथं. मी नाही तिथं रूमवर जातो पाणी घ्यायला. त्या मागे मी पण जातो. त्याची रूम आहे, त्याच्या साईडलाच रस्ता आहे. HMT नगरचा रस्ता आहे. त्या आम्हीची गाडी चावी मी आणली. माझ्या गाडीची चावी गाडीला किती हुशार आहे म्हणा लागेल मी गाडीला कर. चावी ठेवून आलो.
बंद केली पण चावी काढली, आपलं चावी गाडीला ठेवून आले. एवढा हुशार आहे. गाडी रस्त्यावर गेली तशीच आहे. चालू गाडी साईड लावले तिथून तर टँक बंद चालवतो. हा पूर्ण टँक बंद आहे. ठीक आहे. मी थोडंसं फास्ट आलोय. पद्या नादे आहेत ना, पद्या नादे पाठीमाग. त्याला कॉल केला होता, येतो बोलले 2 किलोमीटर पाठीमाग आहेत बोलले. ओके, आम्ही सोबत आलो असतो टाइम लागला असता. ते मला पुढे जा, मी बार बार करत आलो. हळू आलो मी टँक बंदच्या ह्या साईडनं आलोय. आणि पदे आहे ना, ते सेक्रेटरी आहे ना, त्याच्या पाठीमागून तो जो आंबेडकर स्टॅच्यू दिसते का तुम्हाला, ते दिसत नाही तिथं, त्या साईडला गेलाय. गेल्या वेळेस आम्ही त्या साईडला गेलो, तो त्या साईडला पुढून आलाय. इथून मला 4 किलोमीटर लांब आहे. मी असं एकत्र यायला पाहिजे. ए गाईज, आईस्क्रीम हे पद्मनाभ आहे ना, हा पद्मनाभ ह्यानी मला तिकडून इकडे बोललो. इथं काय किळ आहे काय, आईस्क्रीम किळ आहे का बघायला. आईस्क्रीम तिथं पण हाय खायला आईस्क्रीम. मी तिकडे 4 किलोमीटर थांबलो होतो. तिकडे मला वाटलं त्यांनी ह्यानी आब्याला तिकडून दुसऱ्या रूटला आणून इकडे आणलं. मला पण इकडे बोलवलंय, मी पण आलोय. आता रिटर्न मागायला जायचं तिकडे. अरे तिकडून आहे ना, त्या सेक्रेटरीला दिसतंय, ही स्टॅच्यू दिसते 2 आणि बोटिंग वगैरे दिसते तिथनं. म्हणून तिकडं पोलीस आहे ना, 2 व्हीलर वर सायलेंट राहून फिरतात बागेत ना. जे कपल्स असतात ना, ते संध्याकाळचं बसलेले असतात तिथं गप्पा मारत. ठीक आहे, गप्पा मारत. ओके, त्यासाठी त्यांना उठवते ते. गाडी पाठीमागे लावले आणि चालत आब्या मला फोटो काढू. इथं आंबेडकर फोटो काढू म्हटलं. चाल आलं तर गाडीवर गेलो. आता इथलं रिटर्न आलो माघारी, त्याला फोटो काढायचा. ओके, गाईज माझ्या मोबाईलची आहे ना, आता तिथं आम्ही फोटोशूट केला. ठीक आहे, तर मोबाईलची चार्जिंग फक्त 17% राहिले. आता जिथपर्यंत जाईल अजून सेक्रेटरीयल पण तिथं पण फोटोशूट करायचं आणि तिकडे पुढच्या साईडला हुसेन सागरच्या त्या साईडला पण फोटोशूट करायचं म्हणतात. आता माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग फक्त 17% राहिली. बघू आता. तो पाठीभाग आहे ना, तो इंडियाचा फ्लॅग आहे आणि त्या साईडला हुसेन सागरचा हा जो आहे ना, हा हुसेन सागर एकच आहे. तिथे एक स्टॅच्यू आहे आणि या साईडला आंबेडकर स्टॅच्यू आहे. आता मी जिथनं आलो ना तिथनं. आणि ह्याच्या पुढे ह्या साईडला म्हणजे आता कसं सांगू, पूर्व पश्चिम. तर ह्या पश्चिम दिशेला आंबेडकर स्टॅच्यू आहे. दक्षिण साईडला सेक्रेटरी आहे आणि इकडे उत्तरेकडे झेंडा आहे. असा चौरस आहे. ठीक आहे, चला चला. आता मला एक्सप्लेन करता आलं की नाही काय माहित नाही एवढं, पण समजून घ्या थोडं की मी पूर्वेकडे उभा आहे ना, तर ह्या माझ्या उजव्या साईडला आंबेडकरचं आहे, पुढच्या साईडला तो स्टॅच्यू आहे आणि इकडे झेंडा आहे. लेफ्ट साईडला झेंडा आहे आणि ह्या साईडला राईट साईडला सेक्रेटरी आहे. पुढच्या साईडला पुढे थोडं. तर काहीच तिथून आहे ना,
ते आंबेडकर तिथंच आहे पाठीमागं. तिथे फक्त फिरून असं झालं 1 किलोमीटर. याला फोटो काढायचे. एक वाजत 1 ठीक. 10 वाजता कामावरून आलतो. आद्याला आणि पाद्याला घेऊन तिकडे फिरायला गेलो. हळू आवाजात बोलतो. बनवतोय. चहा ठेवला इकडं. ठीक आहे. चहा ठेवलाय प्यायला. तर इथं व्हिडिओ क्वालिटी अशी काय येते. ठीक आहे. काय विषय नाही. ओके गाईज, आजच्या पुरतं एवढंच. ब्लॉग इथं संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, पीस.